ओके, ठीक आहे. आपण आतापर्यंत जे काही शिकलो, आता नेक्स्ट टॉपिक आपण ॲडव्हान्स घेणार आहे. ओके, मी म्यूट करते तुम्हाला सगळ्यांना. ठीक आहे. आता बघा, आपण जसं काही आकाशात बघतो किंवा काहीतरी इमॅजिन करतो. ठीक आहे. सो इमॅजिन करताना आपल्याला काहीतरी असं दिसतं. ड्रॉइंग दिसते किंवा काहीतरी चित्र दिसतं. जसं की आकाशात बघितलं काहीतरी, कधीतरी शिवाजी महाराजांचं सेम तसं दिसतंय. कधी कधी काहीतरी आपले जे भोले शंकर आहेत त्यांची पण आपल्याला प्रतिमा दिसते, असं होतं, हे भास असतात. तसंच मार्केटमध्ये पण अशा मोमेंटम होतात. ठीक आहे. म्हणजे काहीतरी असं दिसेल, ओके, किंवा असं असं काहीतरी दिसेल. हम्म? असे क्रिएट होतात, सो त्याला म्हणतात पॅटर्न. आता हे काही जे काही पॅटर्न बनतात हे सायकोलॉजीच्या बेसवर बनतात, लोकांचे थिंकिंग वगैरे सायकोलॉजी, मग त्या बेसवर ट्रेडर जे आहेत ते ऍक्टिव्ह होतात आणि अट्रॅक्ट होतात. म्हणजे असं पॅटर्न बनलंय काहीतरी, जसं की त्याचं काहीतरी साईन असं आहे, असं असं. आता दोन डोंगर कसे दिसत आहेत, हे थोडंसं युनिक वाटतं ना हे. मग लोकांना असं वेगळं वाटतं, हा हे डबल टॉप आहे, असं पॅटर्न आहे. सो तेच आपण पॅटर्न बघतोय. ठीक आहे. सो पॅटर्न आपण फर्स्ट बघू. फर्स्ट पॅटर्न आपण, मला एक वेळेस कन्फर्म करून घेऊ द्या कुठलं घ्यायचं. आता पॅटर्न खूप असतील, बट जे वर्क करतात तेच घेणार मी. पण आहेत भरपूर पॅटर्न, जे इम्पॉर्टंट आहे आपण तेच घेतोय. पहिलं पण ठीक आहे, ट्रायंगल घेऊ. हे स्मॉल घेऊ. ठीक आहे. सो ट्रायंगल पॅटर्न आहे हे. आता याचं नाव ट्रायंगल आहे, तर ते कसं दिसेल आपल्याला, ट्रायंगल सारखं दिसणार आहे. ओके. सो जो ट्रायंगल असतो त्याचा शेप जो आहे तो असा असतो. पण हे आडवं असणार आहे असं. हम्म? असं असणार आहे. आता तुम्ही म्हणणार सर असा ट्रायंगल घ्या, असा नाही, हा असाच असतो. सो याच्यात अशी काही मोमेंटम क्रिएट होते. ती मोमेंटम जी आहे, कॅन्डलस्टिक आपण जेव्हा बघतो, चार्ट बघतो, तेव्हा आपल्याला अशा शेप मध्ये काहीतरी दिसतं. सो मी तुम्हाला तो शेप ड्रॉ करून दाखवतो ट्रायंगल पॅटर्नचा. ओके. मार्केट समजा खालून वर आलं, सो पहिले एक सेलिंग प्रेशर क्रिएट होणार, त्याच्यानंतर इथून बायर्स ऍक्टिव्ह होणार, परत जिथं सेलर्स आहे तिथून परत एक सेलिंग प्रेशर क्रिएट होणार. ओके. म्हणजे बायर्स, जेवढे सेलर्स आले, बायर्स पण आले पण त्यांच्यापेक्षा कमी, परत सेलर्स आले, परत सेलर्स जे आहेत जिथून बायर्स आले होते ती लेवलला काही ब्रेक नाही केलंय, आणि तिथून परत बाईंग क्रिएट झाली, जी मागून ज्या लेवलच्या थोड्या वर झाली. परत इथून एक सेलिंग प्रेशर क्रिएट झाला, परत सेलिंग क्रिएट झाली. सो याच्यात काय होतं, दोघांमध्ये एक कॉम्पिटिशन क्रिएट होते, की बायर्स म्हणताय आम्ही स्ट्रॉंग, सेलर्स म्हणताय आम्ही स्ट्रॉंग. याच्यात कन्फर्म नाहीये की स्ट्रॉंग कोण आहे. हम्म? त्याच्यामुळे असं पॅटर्न क्रिएट होत, दोघं जे प्रेशर आहेत, सेलिंग प्रेशर बाईंग प्रेशर, दोघं प्रेशर क्रिएट होतात. त्याच्यामुळे याचा काहीतरी शेप असा आपल्याला दिसतो. ओके. आपण जे काही ट्रेड लाईन मध्ये शिकलोय, तर इथं पण आपल्याला मिनिमम 3 पॉइंट पाहिजे. आता मी इथं जास्त पॉइंट ड्रॉ केले, बट 3 तरी पॉइंट मिनिमम पाहिजे. जसं आपण सपोर्ट रेजिस्टन्सला बघत होतो 3 पॉइंट्स, त्याच्यानंतर ट्रेड लाईनला बघितलं 3 पॉइंट्स, हे सगळ्या ठिकाणी 3 पॉइंट्स कन्सिडर करायचे. 3 पॉइंट्स कसं, हा 1, हा 2 आणि हा 3. बस 3 पॉइंट आले, वर खाली पण 3 पाहिजे. सो हा 1, हा 2 आणि हा 3. आता थर्ड जो पॉइंट आहे, थोडं पण रिजेक्शन इथून आली म्हणजे मार्केट खाली येऊन परत वर आलं, काहीतरी ग्रीन कॅन्डल बनली इथं किंवा वीक बनली, तर समजायचं हा पॉइंट कन्फर्म होऊन गेला. असं नाही की इथून इथपर्यंत मार्केट यायला पाहिजे, असं काहीच नाहीये. फक्त रिॲक्शन पण आली, नो प्रॉब्लेम. सो इथं बघा ट्रेड लाईन खाली पण आहे, वर पण आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणणार सर हे पॅटर्न म्हणजे असं चालेल का, असं थोडं असं नाही, हे असं मागे जे आहे ते ब्रॉड पाहिजे. ब्रॉड म्हणजे थोडंसं मोठं पाहिजे. ओके. ही साईज मोठी पाहिजे. हळूहळू हळूहळू ते नॅरो
व्हायला पाहिजे, म्हणजे निमुळतं झालं पाहिजे ते. त्याचा शेप हळूहळू छोटा झाला पाहिजे. जेवढा त्याचा शेप छोटा होईल तेवढं चांगलं आहे. पण 3 पण पॉईंट असेल तरी पण व्हॅलिड आहे. वरती 3 खाली 3 नो प्रॉब्लेम. राईट. जास्त पॉईंट असतील तर अजून चांगली गोष्ट आहे. जेवढं जास्त मार्केट याच्यात अडकन तेवढी जास्त चांगले मोमेंटम क्रिएट होईल. म्हणजे तेवढी जास्त मोमेंटम वर नाही तर खाली येऊ शकतं. आणि जर हे छोटं बनलं ना 3च पॉईंट, येते मोमेंटम याची पण, बट जेवढं हे छोटं छोटं होत जाईल ना तेवढी मोमेंटम थोडी बेस्ट असते. राईट. म्हणजे असं प्रेशर क्रिएट झाला, तो प्रेशर किती वेळ राहणार? एक वेळेस तर होणारच ना, प्रेशर तो निघणारच बाहेर. सो इकडे निघेल नाही तर इकडे निघेल. राईट. सेलर जिंकतील नाही तर बाहेर जिंकतील, दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहेच. दोघांचा एकमेकांवर प्रेशर क्रिएट करतायत, दोघंही जिंकले नाही का? कारण की मागचा जो हाय आहे, हा जो हाय आहे ना, हा ब्रेक नाही झाला. हा मागचा हाय. ओके. इथे पण मागचा लो ब्रेक झालाय का? नाही. सो हाय आणि लो कुणाचे ब्रेक होत नाही. हा ब्रेक झाला का? नाही. हा ब्रेक झाला का? नाही. मग कन्फर्म कसं आहे आपल्याला की बाईंग प्रेशर जास्त आहे? समजा असं झालं काहीतरी, मग म्हणू शकतो आपण बाईंग प्रेशर चांगला आहे, मार्केटने ब्रेकआउट दिलं याला. याला म्हणतात ब्रेकआउट देणं. वरती या पॅटर्नचा ब्रेकआउट आला, याला असं म्हणतात. ठीक आहे. सो ब्रेकआउट कुठं आला? या पॉइंटला. ठीक आहे. आता ब्रेकआउट याला आलं, याला म्हणतात ब्रेकआउट. पॅटर्नचा ब्रेकआउट झाला म्हणजे जो काही पॅटर्न मध्ये मार्केट होतं त्याच्या बाहेर आलं, म्हणून याला ब्रेकआउट म्हणतात. आता ब्रेकडाऊन कशाला म्हणतात? जेव्हा मार्केट ह्या पॅटर्नच्या खाली ब्रेक होतं ना, तेव्हा त्याला म्हणतात ब्रेकडाऊन. ओके. हे ब्रेकआउट आलंय, याला म्हणतात ब्रेकडाऊन. ब्रेकआउट वर आलं म्हणजे ब्रेक आउट, आउट म्हणजे वर, असं समजू शकतात तुम्ही. आणि इथं तर स्पष्ट आहे ब्रेकडाऊन, डाऊन म्हणजे खाली. सो मार्केट शॉर्ट. आपण इथून सेलिंगचे प्रेशर बघून आपण एक डिसिजन घेऊ शकतो की मार्केट खाली जाऊ शकतो. आता खूप लोक जे आहेत, मॅक्झिमम लोक जे आहेत, ते इथे एंट्री करतात ब्रेकआउटला. म्हणजे इथं कुठेतरी कॅन्डल ब्रेक झाली, या आयला ब्रेक केलं, लगे इथे एंट्री करतात. सो इथं लॉंग, इथं हम्म, मी असं हे करतो, स्टॉप लॉस इथं लावतात. ओके. ही लोकांची थिंकिंग आहे कॉमनली सगळ्यांची, म्हणजे जे काही आहे मार्केटमध्ये ते. आता हे जे टार्गेट आहे, हम्म, ही जी साईज आहे, ही एवढी घ्यायची प्रयत्न करतात टार्गेट. हे टार्गेट. ठीक आहे. सो हे टार्गेट, ही जी साईज आहे त्याची सगळ्यात जी आहे ब्रॉड साईज, तेच टार्गेट ठेवतात. हे जे सांगतोय मी तुम्हाला हे सगळं बेसिक आहे. तुम्हाला ऍडव्हान्स मी सांगणार लगेच, डोंट वरी. आता एकच मिनिट. मला अजून एक क्रिएट करू दे इथं पॅटर्न, म्हणजे कसं आहे क्लिअर होईल. आणि परत जर आपण समजा इथं पॅटर्न क्रिएट केलं असं, आता इथं मी कमी पण पॉईंट ठेवले तरी चालेल, आणि याचा ब्रेकडाऊन. ठीक आहे. 3-3 पॉईंट वर खाली 3-3 पाहिजेत. तुम्ही म्हणणार सर असं हे खालचं सरळ असले चालेल का? नो, हे पण अशा अँगल मध्ये पाहिजे. हम्म. याचा अँगल असा चालेल का सर? असा नाही, असाच पाहिजे. ठीक आहे. म्हणजे जी स्ट्रेट लाईन आहे, समजा मी इथं सेंटरला स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो, हिच्याकडे यायला पाहिजे दोघं अँगल, दोघांचे अँगल हिच्या साईडला पाहिजे. आता हे प्रॉपर तोलून मापून असं नाही पाहिजे सेम पाहिजे सर, वर पण सेम, तसं तर नाही होणार ना काही. सो प्लस मायनस होऊ शकतं, फक्त हे अँगल हळूहळू हळूहळू, म्हणजे ट्रेड लाईन वर पाहिजे. इथून मार्केटने हा ब्रेक नको करायला, हा पण नको, हा पण नको, हा पण नको, अशी सिच्युएशन क्रिएट झालेली पाहिजे. खाली पण कुठला लो ब्रेक नको व्हायला पाहिजे. सो हे झालं पॅटर्न. सो खाली जर ब्रेक केलं, हे झालं ब्रेकडाऊन. ठीक आहे. सो लोक काय करतात, हे पॅटर्न ब्रेक झालं, या पॅटर्नच्या बाहेर मार्केट आलं, सो इथे एंट्री करतात, इथे शॉर्ट करतील ना, मग खाली जायला पाहिजे अशा हिशोबाने. आणि टार्गेट जी आहे, हिची जी काही लेंथ आहे, ही हाईट आहे, त्या हाईटच्या हिशोबाने टार्गेट घेतात. सो इथं मी ब्रेकडाऊन लिहून देतो. तुम्ही ऐकलं असेल ब्रेकडाऊन झालं, ब्रेकआउट झालं. ठीक आहे. हे ब्रेकडाऊन, याला ब्रेकडाऊन म्हणतात
पॅटर्नच्या बाहेर मार्केट आलं किंवा ट्रेड लाईनला ब्रेक केलं त्याला पण. सो इथे एंट्री करतात लोक, स्टॉप लॉस इथे लावतात, राईट. इथे एंट्री, इथे स्टॉप लॉस. सो मी तुम्हाला हा स्क्रीनशॉट पाठवतो, मग आपण डिस्कस करू. जस्ट 1 मिनिट. याला पण पॉइंट मी नोट करून देतो. 1 2 3. कमीत कमी पाहिजे. 1 3. ठीक आहे, जास्त कमी होऊ शकतात, वर एक पॉइंट जास्त, खाली एक कमी होऊ शकतं ते, कारण की मोमेंटम तशी असते म्हणून. आता इथं काय, इथं 4 आहेत, इथं 3च आहे. हा पॉइंट क्रिएट पण होऊ शकतो इथून, जर बाईंग क्रिएट झाली. नाही झालं तर ऑलरेडी 3 आहेत, व्हॅलिड आहे पॅटर्न. मी तुम्हाला हा स्टडी पाठवतो आणि मग आपण डिस्कस करू याच्याबद्दल. ठीक आहे, याच्याबद्दल काही डाऊट्स असेल तर विचारू शकता, मी तुम्हाला परमिशन देतो. यस बोला. सर, यस बोला. मार्केट एकाच वेळी ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होऊ शकतं का खालीवर? नाही, ते एका वेळी तर नाही होऊ शकत, पण नेक्स्ट स्टेप मी तुम्हाला सांगतो ते. डोंट वरी. अच्छा. आणि ही जी रेड लाईन जी ड्रॉ केली तुम्ही, ते समजलं ना तुम्हाला थोडं? हे का? ही रेड लाईन मधली, ते या ट्रायंगल मी मधली. सब फक्त तुम्हाला ते अँगल कळायला पाहिजे, कन्फ्युजन नको व्हायला. म्हणजे ती जी लाईन आहे तिच्या वर अशी रेड लाईन क्रिएट झाली पाहिजे आणि तिच्या खालून अशी आली पाहिजे. बस एवढंच, बाकी काही नाही असं. ही ट्रेड लाईनचं म्हणजे ही लाईनची काही गरज नाही. कसं आहे, कोणी कोणी काय म्हणतात, सर हा असेल का मग पॅटर्न, ट्रायंगल पॅटर्न, किंवा हा असेल का सर असा, असं करतात तर म्हणून. बोला. यस. बोला ना. हॅलो यस बोला. सर, आपलं ज्या दोघी हे आहेत, म्हणजे खाली आणि वरती जे ट्रायंगल ड्रॉ केलेले आहेत तुम्ही, त्यांना आपण ट्रेड लाईन पण म्हणू शकतो ना, वरची हा खालची? म्हणू शकता, ट्रेड लाईन, वरची ट्रेड लाईन, खालची ट्रेड लाईन बनू शकता. सर, हम्म, ब्रेकआउटचा जो तुम्ही पॉइंट ग्रीन मध्ये दाखवलेला आहे, तो हम्म. आपला एंट्री पॉइंट होऊ हा शकतो ना? एंट्री पॉइंट. हा हे बघा, ही ग्रीन आणि ग्रीन झोन आणि रेड झोनच्या मध्ये ही जी लाईन आहे ना, तो एंट्री पॉइंट का? कारण की त्याने तिथून ट्रेंड चेंज केला, ब्रेक आणि मागच्या ह्याला पण ब्रेक केलंय. त्यातल्या त्यात ह्या ज्या ही जी काही आपली ट्रेड लाईन आहे किंवा पॅटर्नची वरची लेवल आहे, त्याला ब्रेक पण केलंय म्हणून, राईट. त्याच्यामुळे इथं पण बघा, मी खाली केलंय, म्हणजे हा लो पण ब्रेक केलाय. लोक बघतात हा लो ब्रेक केलाय, आणि ही ट्रेड लाईन पण ब्रेक झाली, पॅटर्न पण ब्रेक झाली, म्हणून इथून सेलिंग, राईट. तुम्ही ज्या मागे ज्या कन्फर्मेशन शिकवल्या सर, त्याच्यात आपण हे कोणत्या पद्धतीने ऍड करू शकतो? सांगेन मी म्हणजे जर तुम्हाला. सांग ब्रेकआउट सांगतात. ओके ओके सांगतो ओके. मी तुम्हाला, डोंट वरी. हे सर बेस. समजा बोला. एक क्वेश्चन असा होता, समजा आता दुसरा पॉइंट आहे, त्याने दुसरा पॉइंटने ब्रेकआउट केलं, त्याच्यानंतर तो परत त्याच लेवलला आला जी खालची ते दुसऱ्या पॅटर्न पॉइंटला, बनणारच नाही, ते पॅटर्न, ती ट्रेड लाईन पण नाही, काहीच नाही ते. नाही का? नाही, कारण की दोनच आहे ना पॉइंट, मग सो ही ट्रेड लाईन पण नाहीये, हे पॅटर्न पण नाही, सो आपण त्याच्या बेसवर काही कन्फर्मेशन नाही घेऊ शकत. म्हणजे ट्रायंगल पॅटर्नला 3 पॉइंट कन्फर्म पाहिजे. पाहिजेत, तेव्हाच तो बनेल दोन ट्रायंगल पॅटर्न. दोन राहिले तर चालणार नाही ना? नाही, नाही चालणार. फक्त 3, आणि 3च्या जास्त जर राहिले, जर 4 5 चालेल ना? चालेल, नो प्रॉब्लेम. जास्त किती राहिले चालतील, कमी नको 3 पेक्षा. फक्त 2च्या खाली नको, 2च्या पुढे पाहिजे. 3च्या खाली नको, 3च्या पुढे 3च्या खाली किंवा नको, 3. सॉरी. ओके ओके सर, ओके. अजून काही तर डाऊट्स? जे पॉइंट आहे ते बीटला पकडायचे का बॉडीला पकडायचे आपण? इथं का? जसं हा आपण, हा. हा राईट, क्वेश्चन बरोबर आहे. जसं आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करायचो ना, आपण वीक घ्यायचो, ओके, एखादी लाईन बॉडी असली तर तिला इग्नोर करायचं, सेम त्याच कन्सेप्ट इथे यूज करायचा. ट्रेड लाईन मध्ये जे शिकवलंय सेम तेच, हो. कॉमन लाईन सर घ्यायची. समजा, जर समजा वरती आता खाली जे ब्रेकडाऊन आहे,
खालची जी लाईन आहे ट्रायंगलची, हम्म. जर तिला जर वीक ब्रेक होत असेल आणि वरच्या याला जर बॉडी ब्रेक होत असेल तर चालेल ना तसं काही? अं, हे बघा, काहीही ब्रेक होऊ द्या, पण बॉडीने ब्रेक केलं तर स्ट्रॉंग ब्रेकआउट म्हणतात, वीकने ब्रेक केलं तर वीक म्हणतात. मॅक्झिमम लोक बॉडीने जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत एंट्री घेत नाही. ओके, असे बेसिक वाले लोक, म्हणजे म्हणजे बॉडीने बॉडीने ब्रेक करायला पाहिजे असं? बॉडीने ब्रेक करायला पाहिजे. म्हणजे या हायच्या वर आणि ही ट्रेड लाईन आहे याच्यावर बॉडीने क्लोजिंग द्यायला पाहिजे, तर कन्फर्म आहे की याचा ब्रेकआउट नाही सर, मी झाला. ते नाही सांगत आहे. मी हे सांगत आहे, आता समजा जर ते 3 पॉइंट आहेत ना, हम्म, वरचे आणि खालचे, समजा जर आपण जे ट्रेड लाईन ड्रॉ करणार आहे वरची खालची, बरोबर, बरोबर, तर तिला जर वीकने ब्रेक केलं किंवा बॉडी ब्रेक केले तर चालेल का भाऊ? चालेल चालेल. मी तुम्हाला आहे ना ऍक्च्युअली एक्झाम्पल दाखवतो, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, मग आपण डिस्कस करू, ठीक आहे. सर ते याची स्पेलिंग चुकली बरं का नावाची. काय सर? आपलं ते वरती जे नाव टाकलं ना तुम्ही ट्रायंगलचं, ती स्पेलिंग चुकलेली आहे. एन पाहिजे होतं तिथं, मी एल करून ओके दिलं. ओके, जी यल काढायचा आहे का तिथून? एक मिनिट हा. हा, तिथं एन टाकून देतात, मग ते गैरसमजून गेलं ते वाचताना नंतर. बरोबर, TRING, हा, यल काढायचा आहे ना हा. हा, एल काढून एन टाकून देतात. यन, हा बरोबर, यन यन. तर हे फॉरवर्डलाच राहील का कधीचला पण नाही असतं? काय? ट्रायंगल जे आहे ते आपलं पुढच्या साईडलाच बनतं ना, तो मागच्या साईडला पण एक असतो. एकच मिनिट हा. हो. मला फक्त एक मेसेज ड्रॉप करू द्या. ठीक आहे, आता आपण आहे ना हे प्रॅक्टिकल दाखवतो मी तुम्हाला, मग तुम्हाला लवकर कळेल. आपण बघू त्याला कुठं काही दिसतं का. इथं आहे. ठीक आहे. आता बघा, हा एक पॉइंट, हा एक. सो मी काय करतोय, याला थोडं ब्रेक करतोय, कारण की मला हा पॉइंट कव्हर करायचा आहे. वीक ब्रेक केली, नो प्रॉब्लेम. हा एक पॉइंट ब्रेक झाला, नो प्रॉब्लेम, ओके आहे. ठीक आहे. खाली पण बघा, 1 2 3. आता मी याला जर घ्यायचं म्हटलं तर होऊ शकतं का पॉसिबल? हा ब्रेक होतोय, हा पण ब्रेक होतोय, सो नको, मग त्याला आपण सोडून देऊ, थोडं खालीच ठेवू. आहेत ना 3 पॉइंट सॅटिस्फॅक्शन आहे, ओके आहे. ओके, हे झालं ट्रायंगल. आता याला ब्रेक केलं बॉडीने, बाकी लोक वीकने ब्रेक करतात तरी पण एंट्री करतात, बाकी लोक बॉडीची वाट बघतात तरी एंट्री करतात, म्हणजे शॉर्टसाठी. आता इथं ज्यांनी काही शॉर्ट केलं असेल ते, कोणी इथं केलं असेल, कोणी इथं केलं असेल, असं केलं असेल शॉर्ट. आता ही फेल झाली, कारण की मी तुम्हाला अजून शिकवले नाही ना, बेसिक एंट्री आहे ना, ही एंट्री फेल झाली, आपण ऍडव्हान्स शिकणार आहे. सो ही एंट्री झाली बेसिक. मी तुम्हाला हे एक्झाम्पल पाठवतो, म्हणजे इथं एंट्री केली आपण, असं समजा इथं स्टॉप लॉस लावला, मार्केट तर वर निघून गेलं, गेलं नाही. ठीक आहे, मी हा तुम्हाला स्टडी पाठवतो एक्झाम्पल म्हणून. सर बॉडी ब्रेक झाली पण चालेल का? सपोर्ट लागला सर तिथं. हम्म, ठीक आहे. काय ब्रेक झाले त्या सर? बॉडी 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 का? हे बघा, तिसऱ्या बाकी लोक वीकने करतात की, वरती वरती सर ग्रीन कॅन्डल आहे ना हा, ती. ही आपण इग्नोर केली, कारण की आपली ट्रेड लाईन आहे ना 1.23. ओके, इथं ब्रेक झाली, हा, हे पण बरोबर आहे, नो प्रॉब्लेम. पण आहे ना, मागचा जो हाय आहे ना, याच्यावर थोडस मोमेंटम पाहिजे, तर लोक कन्फर्म करतात की कन्फर्म ब्रेकआउट आला. हम्म, असं, जसं की याच्या खाली क्लोजिंग आली याची, म्हणून याची बॉडीने ब्रेक केलं या लोला, म्हणून हे कन्फर्म आहे. हे थोडस कन्फ्युजन आहे याच्यात, म्हणजे फायनल नाही एवढं, कन्फर्मेशन एवढं स्ट्रॉंग नाही. हे पण आहे बरोबर, हे पण मी सांगतो तुम्हाला थोड्या वेळाने, लगेच कळेल तुम्हाला, जस्ट वेट. ही बेसिक एंट्री मी पाठवली, अजून मी एक्झाम्पल बघू आपण.
आता हे काय ब्रेकडाऊन झालेली एंट्री हा, पण ती फेल झाली. मला बघू द्या कुठे एक्झाम्पल भेटते का अजून, म्हणजे तुम्हाला पण तसं शोधायला बरं होईल. इथं वाटतंय मला, ठीक आहे. आता मी जर टाइम फ्रेम चेंज केला ना छोट्या टाइम फ्रेम मध्ये, ओके, तरी पण 1 पॉईंट 2 पॉईंट 3 पॉईंट ठीक आहे. आणि मी असं याला असं जर केलं तर हे मॅच नाही होत, कारण की इकडं पण असं पाहिजे ना. सो दोघं पॉईंटचा विचार करायचा, हा आणि हा. सो एवढं जे ट्रायंगल पॅटर्न हे बरोबर आहे. जर मी टाइम फ्रेम छोटा केला ना अजून अजून परफेक्ट दिसेल, बट ओके आहे. इथून एक सेलिंग आली, परत खाली येऊन मार्केट, परत एक बाइंग क्रिएट, इथून एक सेलिंग आली, म्हणजे 2 पॉईंट झाले. हा 1 पॉईंट, खाली 1 2 3. आता बघा याचा ब्रेकआउट आला, क्लोजिंग दिली आहे कॅन्डलने. सो लोकांची एंट्री, म्हणजे मॅक्झिमम लोकांची एंट्री, बेसिक एंट्री ही आहे. आता ही सक्सेस झाली ती गोष्ट वेगळी आहे, ती फेल झाली ती गोष्ट वेगळी आहे. सो सर याच्यात बोला. ते बघा खालची जी लाईन ड्रॉ केलेली आहे तुम्ही ट्रेड लाईन, हम्म, त्याला ते हे वीक ब्रेक होत आहे, ते चालेल ना? वीक चालेल ब्रेक किती चालेल, झालं तरी चालतील ना? कितीही झालं तरी चालेल. जे आपण फक्त ट्रेड बॉडी लाईन ब्रेक मध्ये, व्हायला नको. हा बॉडी नको ब्रेक व्हायला. आणि समजा बॉडी ब्रेक होते तर एखादा आपण ऍडजस्ट करू शकतो दुसऱ्या पॉईंट साठी. आता मला ह्या 2 पॉईंट घेण्यासाठी थोडीशी याची बॉडी ब्रेक झाली, चालेल, नो प्रॉब्लेम, पण काही गरज ओके. नाही, ओके आहे. असं ठीक आहे. आता हा ब्रेकआउट आला, ब्रेकआउट एंट्री टाईप ही आली. आता मी याचा ब्रेकआउट एंड बेसिक एंट्री, आता बघा हे, बॉडी थोडीफार ब्रेक झाली तर चालेल ना सर, काही टेन्शन आहे ना? हा या हायच्या वर ब्रेक व्हायला पाहिजे, ट्रेड लाईनच्या बाहेर पण यायला पाहिजे. याच्यावर तुम्ही म्हणजे फोकस करू नका एवढं, फक्त हे कळतंय का ते मला सांगा, कारण की हे बेसिक आहे. मी तुम्हाला ऍडव्हान्स एंट्री सांगतोय, सांगणार आहे, जस्ट वेट. फक्त बेसिक तुम्हाला लक्षात आली का? मला ते हे आली नाही. बेसिक समजलं सर, पण ते बॉडी जे ब्रेक होते ना ते नाही समजत आहे. ते हा. कसं मला सांगा. नाही, हे जे बेसिक सांगताय ना तुम्ही, मागचे ट्रेड लाईन वगैरे, ब्रेकले, वीक वगैरे, बॉडी वगैरे, हम्म, हम्म. फक्त जी एंट्री करताना आपण जी बॉडी ब्रेक करणार आहे ना ते समजत नाही. हा बरं ठीक आहे. हे बघा काय व्हायला पाहिजे, ही जी ट्रेड लाईन आहे याच्या बाहेर मार्केट आलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर जो मागचा काही हाय आहे, आता इथून सेलिंग प्रेशर आहे ना. सो समजा हा इथून सेलिंग प्रेशर आता यांच्यावर जर क्लोजिंग आली म्हणजे पूर्ण सेलिंग प्रेशर गेलाच ना, सेलर्स गेले. ओके. सो हे कन्फर्मेशन, आणि ट्रेड लाईनच्या बाहेर आलं हे कन्फर्मेशन, असे दोन ऍज अ बेसिक एंट्री साठी. अच्छा. क्लिअर आहे आता? ओके सर. हम्म, ठीक आहे. हे ब्रेक एक्झाम, डाऊनला पण तसंच राहील ना सर, सेम? हा सेम सेम. मला सर फक्त हा स्टडी टाकून द्या ना सर, हा स्टडी टाकून द्या ना मला. स्टडी टाकलाय ना मी. हा हा काय ग्रुपला टाकलाय हा स्टडी. ओके. आता एकच मिनिट. आता ठीक आहे, आपण 2 एक्झाम्पल आपल्याला भेटले फॉलचं आणि ते. आता आपण बघू ऍडव्हान्स, राईट. किती वेळ आहे ऍडव्हान्स एंट्री? आहे ना? अर्धा तास आहे सर. अर्धा तास. ठीक आहे, मी आता इथून हे काढून टाकतो. ठीक आहे, सेकंड एंट्री सांगतो, मग त्याच्यानंतर ऍडव्हान्स. आता याच्यात 2-3 टाईपची एंट्री आहे. आता बघा बाकी लोक काय करतात, बाकी लोक ब्रेकआउटला एंट्री नाही घेत. ते काय करतात, रिटेस्टला एंट्री घेतात. जस्ट मार्केटने हा हाय ब्रेक केला त्याच्यानंतर ते रिटेस्टची वेट करणार, जसं आपण शिकलो ती, आणि मग एंट्री करणार. सो ही पण एक ऍडव्हान्स कन्फर्मेशन आहे अशी. सिम्पल आहे हे पण, आपण अगोदर शिकलोय ट्रेड लाईन मध्ये. सो इथे एंट्री करणार. सो इथं काय बघणार ते, आता त्यांचा स्टॉप लॉस जो इथं होता, इथे एंट्री करण्याचा स्टॉप लॉस इथे, आता कुठं होईल तो इथे शिफ्ट होऊन जाईल डायरेक्टली, म्हणजे लॉस कमी झाला आणि टार्गेट जे ते मोठं झालं, रिस्क रिवॉर्ड रेशो वाढला, लॉसची रिस्क कमी होऊन गेली, प्रॉफिटची रिस्क जेवढी आहे तेवढीच आहे लगभग. ओके, ही झाली एक रिटेस्ट एंट्री, याला आपण रिटेस्ट एंट्री म्हणू ट्रायंगल पॅटर्नची. प्रत्येक कुठलेही पॅटर्न असेल त्याच्यात रिटेस्ट एंट्री ही क्रिएट होते. आणि एकच मिनिट, मला 40 करते.
आणि इथं पण आपण करून टाकू रिटेस्ट एंट्री. सो हा लो ब्रेक झाला, त्याच्यानंतर मार्केट काय करेल, रिटेस्ट करेल त्या ट्रेड लाईनला अँड गो डाऊन. सो ही झाली रिटेस्ट एंट्री. सर यस बोला. जर दोघांमध्ये आता तुम्ही जी बेसिक एंट्री सांगितली आणि रिटेस्ट एंट्री यांच्यात जर कंपॅरिझन करायचं म्हटलं तर आम्ही कोणत्या का दोघी याच्यात करू शकतो? नाही नाही, बेसिक याच्यात करू शकतो रिटेस्ट मध्ये. बेसिक मध्ये नाही का? नाही, बेसिक म्हणजे रिटेस्ट बेस्ट आहे. रिटेस्ट बेस्ट आहे ऍज कम्पेअर टू बेसिक. बेसिक ओके सर. रिटेस्ट एंट्रीलाच फॉलो करायचं का सर नेहमी? नाही नाही, मी अजून कंप्लीट केला नाही टॉपिक, ऍडव्हान्स एंट्री बाकी आहे अजून. ठीक आहे, ओके ओके. ही रिटेस्ट एंट्री. आता जे आहेत, आता समजा नवीन लोक आहेत ते डायरेक्टली काय करतात, कुठं मार्केटचा ब्रेकआउट आला, ब्रेकडाऊन झाला, ते लगेच तिथे एंट्री करतात. थोडेसे हुशार आहेत, त्यांच्यावरची स्टेप जी आहे ते रिटेस्टला करतात. कारण की रिटेस्ट तुम्हाला मी सांगितलं, रिटेस्ट ॲज अ एक कन्फर्मेशन असते की खरंच मार्केटने ब्रेक केलाय का या ट्रेड लाईनला, हे कन्फर्म करायला मार्केट खाली येतं, इथून रिॲक्शन देतं, मार्केटमध्ये मोमेंटम येते. सो ही झाली रिटेस्ट एंट्री दोघं साईडला. सो मी तुम्हाला हा स्टडी परत पाठवतो, कॉपी पेस्ट. ठीक आहे, आता रिटेस्ट एंट्रीचा सिंपल एक्झाम्पल तुम्हाला दाखवायची गरज नाही, बट ठीक आहे, बघू आपण भेटले तर. ठीक आहे, एक्झाम्पल. तर एक रिक्वेस्ट होती, मला आज रेकॉर्डिंग मिळेल का हो? हा माझे ना कार्यक्रम चालू आहे. ठीक आहे, मला मेसेज ड्रॉप करून द्या, मिळेल. ठीक तुला ऐकायला येते आहे, हो 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 हो, मिळेल मिळेल. ठीक आहे, इथं नाही ना काही. कसं आहे, बेसिक मी तुम्हाला शिकू शकलो असतो, पण बेसिक टू ऍडव्हान्स आपल्या कोर्सचं नाव आहे, सो मला ते फॉलो करायचं आहे. एकच मिनिट. सर आपलं हे ट्रायंगल पाहताना मग आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स पण पाहावं लागेल का त्याच्यात? ती पुढची स्टेप. पुढची स्टेप. सर कन्फर्मेशनच्या ज्या सिक्वेन्स आहेत बरं का, तुम्ही शिकवल्याप्रमाणे आहेत ना सर त्या? हो हो हो, बरोबर, मी शिकवलं. जेव्हा ट्रेडिंग करताना ते सगळे सिक्वेन्स म्हणजे सिक्वेन्स कशा आले ते सांगून द्यायचे सर. आता हा ठीक आहे, सगळ्या नाही भेटू शकत आपल्याला कन्फर्मेशन, पण बऱ्यापैकी राहतात कन्फर्मेशन. ठीक आहे, बाकी जास्त कन्फर्मेशन नसतील तर तुम्ही मग त्याला इग्नोर करून टाका. कन्फर्मेशनच्या ज्या सिक्वेन्स सर तुम्ही शिकवल्याप्रमाणे बरं का, सुरुवातीला सपोर्ट, नंतर रेसिस्टन्स वगैरे, नंतर पुढच्या ट्रेड लाईन वगैरे, ज्या एक 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 गोष्टी करायच्या त्या, बरोबर, त्यांची सिक्वेन्स महत्वाची आहे. महत्वाची आहे, बरोबर. आता इथं ब्रेकडाऊन आला आहे, बट रिटेस्टला नाही आलाय मार्केट. सो एक्झाम्पल मला बघू द्या, हे एक्झाम्पल भेटलं ना मग आपल्याला पुढे जाता येईल. आता इथं लवकर का सापडत नाही, कारण की काही वेगळ्या गोष्टी आहेत ज्या की मी तुम्हाला शिकवल्या नाही, त्या एक्सप्लेन नाही करू शकत आपण इथं. ठीक आहे, याला आपण करू ऍडजस्ट. बिग ब्रेक करतोय मी. ठीक आहे, थोडस 19-20 का फरक आहे. ओके, आता इथं काय आहे, पॅटर्न पॅटर्न पॅटर्न. ठीक आहे, इथं आहे, थोडस आपण करू ऍडजस्ट. आता 1.2 आणि हा 3 रिजेक्शन दिलंय. ठीक आहे, हे कन्फर्म झाले. 3.1 2 3 4 कन्फर्म झाले. आता याच्यात काय झालं, मार्केटने ब्रेक केलं आणि त्याला काय केलं, रिटेस्ट केलं इथं बघा. सो हा रिटेस्ट ब्रेक केल्यानंतर मागचा लो बघा ब्रेक केला आहे, ह्या लोला ब्रेक केलाय, किंवा हा लो आहे याला ब्रेक केलाय, रिटेस्ट केलं गो डाऊन. ठीक आहे, ही झाली रिटेस्ट एंट्री. आता याच्यात काय होईल आपलं, शॉर्टचा जो प्लॅन करणार आपण याच्यात इथं करणार. आता इथं कन्फर्मेशन काय घेतली मी, इन्व्हर्टेड हॅमर. म्हणजे ट्रेड लाईनला ब्रेक पण केलं, पॅटर्नला पण ब्रेक केलं, त्याच्यानंतर रिटेस्ट केलं, त्याच्यानंतर एक इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल बनली. जर कॅन्डल भेटली तर बेस्ट आहे, नाही भेटली तर मग आपण तिथं काहीतरी कन्फर्मेशन बघायची. असं. सो ही झाली हा तुमचा रिटेस्ट एंट्रीचा एक्झाम्पल. सर पण तिथे ब्रेकडाऊनला खाली दोन गोड्या ब्रेक झालेले. ओके, एकच मिनिट.
काय सर? काय म्हटले तुम्ही? खालच्या साईडला बॉडी ब्रेक झालेली आहे म्हटलं, मग एकच पॉईंट भेटतो तिथं आपल्याला असं. हा बघा, हा पॉइंट आहे ना, एक दोन. आता हा ग्रीन इथून बाईंग आली असेल छोट्या टाइम फ्रेम मध्ये. छोट्या टाइम फ्रेम मध्ये गेलो ना दिसणार नाही, पण असं कन्सिडर करा हा लो आहे, याच्या खाली क्लोजिंग दिली ह्या रेड कॅन्डलने, म्हणजे ब्रेकडाऊन कन्फर्म झाला इथं. त्याच्यानंतर वेट करणार आपण की इथं मार्केट इन रिटेस्ट करायला आलं मार्केट. त्याच्यानंतर इन्व्हर्टेड कॅन्डल पण बनली ग्रीन हॅमर. सो इथे कुठंतरी आपण कन्फर्मेशन घेऊन इथून सेलिंगचा प्लॅन केला. हम्म? बरोबर. हम्म. सर रिटेस्ट करायला लगे यायला पाहिजे का थोडा टाइम घेतला तर नाही, चालेल? लगेच यायला पाहिजे. जेवढ्या म्हणजे 2 4 5 कॅन्डल मध्ये यायला पाहिजे. जर उशिरा येईल असं समजा इथं आलं नसतं, असं आलं असतं, नो, मग हे व्हॅलिड नाही मग. एक मिनिट, यांना मला एक मेसेज शेअर करू द्या. 6107. ओके. ठीक आहे. सो याच्यानंतर हे क्लिअर झालं सगळ्यांना? हो सर. मी काय म्हणतो, पुढची स्टेप घ्यायची का? कारण की कन्फ्युजन नको व्हायला. 3 स्टेप आल्या तर असं कन्फ्युजन तर नाही होणार ना, का एकच एवढंच ठेवायचं? उद्या आपण ऍडव्हान्स घ्यायची. हम्म? चालेल? कारण की तुमचं कन्फ्युजन होईल. हे 2 एंट्री तुम्ही स्टडी करा वाटल्यास आज, मग उद्या घेऊ. कारण की 3 टाईप आले ना, तुमचं कन्फ्युजन होईल जास्त, म्हणून म्हणतोय मी. बरोबर सर, हे दोनच टाईप राहू द्या. बाकी उरलेली एक उद्या घेऊ आपण. मी शिकवायला नाही, तुम्हाला शिकवून टाकेल, पण तुम्ही मग कन्फ्युजन असं हे काय आहे, ते काय ते आहे. आमचं जास्त कन्फ्युजन होऊन ए जाईल ते. हॅलो एकदम हॅलो सर. सर थोडं कन्फ्युज होईल, उद्याच घ्या सर ते बाकीचं. ठीक आहे, ते बोला. एकदम कन्फ्युजन होऊन जाईल आमचं सगळं. ठीक आहे, राईट. सर आपला टॉपिकनी कम्प्लीट होणार ना सर मग? नाही नाही, टॉपिक कम्प्लीट होईल ना, असं नाही, अजून खूप आहे. मी टॉपिक आपला बेसिक, स्टडी करायला बरं पडेल बुवा असं. याचा नेक्स्ट टॉपिक तोच आहे ना आपला. तर सो याचे नेक्स्ट पार्ट टॉपिक 1, म्हणजे ऍडव्हान्स. पार्ट 2, पार्ट 3 असा होऊ शकतो टॉपिक. ठीक आहे, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. आता आपण समजा दुसऱ्या चार्ट मध्ये बघितलं, कुठल्याही तुम्ही असं बघू शकता, असं काही नाही, मी रॅन्डमली काही सिलेक्ट करत नाही. तुमच्या समोर जे काही चार्ट आहेत आपण स्टडी करायचा, जिथे भेटेल तिथून. दिसतो इथं पॅटर्न एकदम क्लीन आहे, छान आहे. ओके. रिटेस्टचं जर बघितलं आपण, हे बघा रिटेस्ट, ही ग्रीन कॅन्डल, ग्रीन कॅन्डल, ही रिटेस्ट, ब्रेक, रिटेस्ट अँड गो अप. सो इथून मार्केट बऱ्यापैकी वर गेलंय. ही रिटेस्ट एंट्री लगेच यायला पाहिजे, उशिरा आलं ते नाही. सो मी तुम्हाला हा पण स्टडी पाठवतो. आता इथं कॅन्डलचं जर बघितलं, कन्फर्मेशन एवढं काही खास नाही कॅन्डलची इथं. फक्त मग एक गोष्ट बघायची, मागच्या कॅन्डलच्या वर जेव्हा मार्केट जाईल ना, म्हणजे इथं मार्केट आलं, त्याच्यानंतर जी काही फर्स्ट कॅन्डल आहे इथं आल्या, तिच्यावर गेलं का? हिच्यावर नाही गेलं. हिच्यावर गेलं का? हो गेलं. सो इथं तुम्ही एक एंट्रीचा प्लॅन करू शकता. म्हणजे जर कॅन्डल पॅटर्न तिथं नसेल तेव्हाची गोष्ट. आणि मग आपण काय करणार, हिची जी लेंथ आहे, ही लेंथ आहे ही अशी इथं ठेवायची, एवढं टार्गेट. सो इथं मार्केट साइडवेज झालेलं आहे. आता आपला एक रूल आहे की रेजिस्टन्स म्हणजे यायच्या अगोदर थोडं सेफ एक्झिट होऊन जायचं. सो इथं सेफ एक्झिट आहे थोडं. ओके, मी तुम्हाला म्यूट करा. एक मिनिट, हे काय म्हणताय?
ओके, ठीक आहे. इथपर्यंत काही डाऊट आहे का याच्यात? आता तुम्हाला काही डाऊट्स आहे कुणाला? नाही सर. क्लिअर आहे ना? ठीक आहे. याचे पण पुढची आपण घेणार आहे एंट्री, ऍडव्हान्स एंट्री. सो आपण ती उद्या घेऊ. आज एवढंच घेऊ आपण, कारण की नेक्स्ट जर घेतली ना 3 एंट्री कन्फ्युजन होईल, म्हणून बाकी काही नाही. आणि त्याच्यानंतर अजून एक पार्ट असणार आहे. बोला. तर हम्म. म्हणजे अजून तरी आपला साधारणतः एखाद महिना चालेल ना क्लास वगैरे? डिपेंड करतं ते. आता मी सुट्ट्या जास्त टाकतोय का नाही याच्यावर डिपेंड करतं, किंवा रेग्युलर असलं तर 15-20 दिवसात होऊन जाईल. ओके सर. मी असं काही मोजून करत नाही की 45 दिवस सांगितले तेवढ्या दिवसात संपवायचं, जे असं नाही. नाही मला मग जे फक्त शिकवायचं आहे मनात म्हणजे पूर्ण ते हे शिकवणार. क्लिअरली कसं आहे की तुम्ही 45 डेज सांगितले होते ना, की सपोज समजा आपला सुट्ट्या नाही पडलेल्या आहेत बुवा आणि तेच 2 म्हणतोय मी. डिसेंबर चालू झालं, तसं 2 जानेवारी झालं बुवा, एका महिना असं. नाही, तसं मी कॅल्क्युलेट नाही करत. मी नेहमी कमी सांगतो, पण त्याच्यापेक्षा जास्त पण होऊ शकतं किंवा त्याच्या लगभग होऊ शकतं. मला माझं काय ओके. सिलेबस कंप्लीट करायचा आहे, मग तो ओके. मी असं नाही करत घाई गडबडीमध्ये कंप्लीट करून देईन, असं नाही होणार. ठीक आहे, ते डोंट वरी. नाही नाही, मागचं जे शिकवलंय ना सर, ते म्हणजे एक एक गोष्ट समजली आम्हाला. फक्त पुढे पण समजा असं जर राहिलं ना तर बेस्ट राहील, खूप बेस्ट राहील. नक्की नक्की. बरोबर आता बरोबर ऍडव्हान्स चालू बोलताय झालाय सर. ना आजपासून, हा हा, ऍडव्हान्स चालू झाले खरंय म्हणून मी खरंय थोडस एकदम. स्पीड पण कमी त्यामुळे ठेवतोय. कसं आहे थोडं हा 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 हम्म, म्हणजे मागचं जे क्लिअर आहे ना, जी मागची जी आमची कन्सेप्ट आहे ना, ती पूर्ण क्लिअर झालेली, बरोबर. हम्म, आणि युट्यूबला पण भेटू शकत नाही असं कंटेंट तुम्ही आम्हाला शिकवून दिलेलं आहे. राईट राईट. आता आम्ही जर कोणाशी जर मला आहे ना, तुम्हाला मी मेसेज केला होता बघा व्हॉट्सअपला, की सर म्हटलं मला शेअर मार्केटचा एस पण माहित नाही. म्हणजे आज बऱ्यापैकी तरी एक स्टेबल आहे. स्टेबल आहे ओके. तुम्ही. तर अजून आहे सर, आपला कोर्सचं मी तुम्हाला म्हणजे बेसिकच शिकवलं, पण त्यातल्या खूप डीप गोष्टी सांगितल्या आणि आपण अजून ऍडव्हान्स शिकणार आहे. सो अजून तुम्हाला क्लॅरिटी आहे, ओके. डोंट वरी. ओके. तर मग मी ते एकच विचारत होतो, ऍडव्हान्स शिकवताना फक्त तेवढी काळजी घ्या बस, बाकी काही नाही. जर समजलं ना तर कंटिन्यू एकदम व्यवस्थित होऊन जाईल नक्की असं. नक्की, ते टेन्शन घेऊ नका. माझं काम आहे ते, मी ते कम्प्लीट करणार. ओके सर. ओके ओके. सर. ओके. थँक्यू सर. ठीक आहे, मी रेकॉर्डिंग स्टॉप दादांचा करतो. मुद्दा दादांचा मुद्दा एकदम बरोबर होता सर. कारण कसं आहे, सगळ्यातले समजणं मग तेच महत्वाचं नाही. नक्की नक्की. नाही सर काय एकदम रास. खरं आहे सर. मला पण शेअर मार्केट माहित नव्हतं. मी बघा इंस्टाग्रामला पण मेसेज केलेला आहे. मला 40-50% 8च दिवसात समजायला लागलं सर. नक्की नक्की. नाही तर अजून काय आहे, शिकायचं आहे. काहीच माहित नव्हतं मला. नक्की, काहीच प्रॉब्लेम नाही. काय आहे, मी आहे ना तुम्हाला प्युअर मटेरियल डायरेक्ट देऊन देतो, फिरून फिरून सांगत नाही जास्त. बाकी लोक कसं फिरून सांगतात, टाइम वेस्ट होतो त्याच्यात आणि कन्फ्युजन वाढतं, असं आहे. तर म्हणजे मला म्हणजे पहिले कसं वाटत होतं माहितीये का, आता मी ग्रॅज्युएशन झालेलो आहे, पण मला आहे ना म्हणजे अभ्यास तर दुसरा करायचा, पण शेअर मार्केटचा जर केला तर लोकांची पहिलेच भीती असायची, नको सट्टा आहे बरं तो, बरबाद होईल अशी. हा, बरोबर बरोबर. त्यांना मग काय पुढे जाऊ नको तू, देखील हे लोक कितला बरबाद होई गयात. पण हा. त्याच्यात म्हणजे आज क्लास करून असं वाटतंय की एक जे ज्यांना प्रॉपर नॉलेज असेल की ते या मार्केटमध्ये पुढे खूप म्हणजे फ्युचर बेस्ट असेल त्यांचं. हो खरंय, प्रॉपर नॉलेज घ्या. सर आहे ना, अभ्यासाला पण आता स्टडीमध्ये हा विषय पाहिला पाहिजे सर, असं वाटतं सर. राईट, आणि तुमचा इंटरेस्ट पण म्हणजे वाढला असेल आता. ग्रॅज्युएशन न करता जर हो, काही खूप लोकांनी खूप खूप. 10वी नंतर हेच करून घेतलं ना, तरी ते खूप पुढे जातील. हो सर, फॉरेन कल्चर आहेत आहे बरं ना. का, असे मुलं पण आहेत बरं का. आहेत आहेत आता बाहेरच्या. म्हणजे मला नाही, असं आहेत वाटतं ना आहेत सर. आहेत. हम्म. पण हॅलो. एज्युकेशन मध्ये एखादा सब्जेक्ट राहिला म्हणजे बरं होईल बुवा, असं एक आपलं हो हो मत हो, आहे बुवा. बरोबर बरोबर. बरोबर आहे तुमचं म्हणणं खरंच. मी तर माझ्या मुलाला हे शिक्षण देणार आहे सर पहिल्यापासूनच. हो नाही, हो, मी पण देतोय, द्यायला आतापासूनच पाहिजे. देतोय. द्यायला पाहिजे, गरज आहे ती. हे बघा, आता एक रियालिटी सांगतो. आपण मागे आहे, कोणाच्या मागे आहे? जे काही वेस्टर्न कल्चर आहे, वेस्टर्न कंट्री आहेत, अमेरिका वगैरे, नाही, जपान. खूप मागे आहेत सर, आपण खूप बरोबर. मागे आहेत. सो खूपच आपण खूपच मागे आहेत. मागे आहे. सो त्यांच्याकडे डायरेक्ट 99% लोकांना हे माहिती आहे, राईट. आपल्याकडे फक्त 10-20% लोकांना माहित पडतंय. म्हणजे विचार करा, फ्युचर हे आहे, फक्त ते ज्याला कळलं त्याला कळलं. आता तुम्ही जर अहो, ब्लाइंडली करणार माहित तर गॅम्बलिंग होणार. आपल्याला जर माहित पण झालं ना सर, हम्म. पण आपल्या बाजूची आजूबाजूला आपलं जे कल्चर आहे ना, ते आपल्याला पहिलेच भीती निर्माण करून देतात. हा. नको रे, उलटा होईल अशी रे. मी आहे ना या फील्ड मध्ये त्याच्यामुळे झालो की आपल्या लोकांची बघा, माझा पहिला रील बघा तुम्ही, एकदम कॅज्युअली आहे. मी विचार पण नाही केला आता शिकवायचं म्हटलं, मी माझं माझं व्यवस्थित चालू होतं. पण चला म्हटलं आपल्या लोकांना थोडंसं म्हणजे समजू की ही फील्ड काय आहे, याच्याबद्दल काय आहे. आपल्याकडे जे स्किल आहे ते आपण शेअर केलं तर ऑटोमॅटिक फायदा होतो आपल्याला. सो तो सर प्रयत्न होता माझा. हम्म.
सर आपण त्याच्यामुळे तर तुमचे कोणताही फॅन झालेत सर आम्ही. नाही काही सर आपण धुरंधर डिप्लोमा धुरंधर करू धुरंधर आपला सर बरं का. फक्त नॉलेज ना फरक आहे तुमना मनाम हो, नामा. सर तुमच्या या स्वभावामुळेच फॅन झालो सर, म्हणूनच क्लास केला आणि आम्हाला वाटतंय काहीतरी नाही नाही बडा पूर्ण खानदेशनं मन चांगला जिंकले निर्णय. सरच मी बिलकुल. नाही नाही काम आहे ते सर बोला बोला सर बोला. आपण 3-3 वर्ष 4-4 वर्ष डिप्लोमा करतो, इंजिनिअरिंग करतो, एवढे पैसे फीज वगैरे भरतो सर आपण. जर आपण आपल्या भविष्यात आपल्या मुलांना जर आपण लहानपणापासून जर शेअर मार्केटची गोडी राईट. लावली किंवा आवड निर्माण केली सर, तर काही नक्की गरज नाही सर आपल्याला वेगवेगळे कोर्सेस करायची. खरंय खरंय. हो सर मी हो, माझ्या आणि घरात त्यातल्या बसलोय. त्यात सर टॅलेंट कधी मुलगा ऐका ना असेल ना. सर, हम्म. सर सर बोला बोला. सर मी पण टीचर आहे आणि मी तुमच्याकडून जेवढं शिकतो ना सर, हा हा हा. मी वर्गात अर्धा तास तरी ते पोरं म्हणजे 10 मिनिटं 15 मिनिटं प्रत्येक तासाला त्यांना अर्धा अर्धा SIP बद्दल सांगतो किंवा शेअर मार्केट बद्दल अरे सांगतो वा, सर त्यांना मी. ओके ओके. एक नंबर सर, एक नंबर, चांगली भारी. गोष्ट आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अं, म्हणजे प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का कुठले सर मी BMC ला आहे, BMC ला आहे? BMC मुंबईला आहे मी. हा ओके तर मी सेकंडरीला आहे सर, 9वी-10वी ओके ओके ओके. कुर्ल्याला आहे मी. तर मी त्यांना आणि त्या मुलांना सर इंटरेस्ट आहे म्हणजे त्या असं मुलांना. आमच्याकडे पूर्ण स्लम एरियाची पोरं येतात सर. ओके 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 अरे असं. आणि वा, त्या पोरांना असं आपण जर असं वेगळं काही सांगितलं ना सर, ते एकदम म्हणजे उत्साहाने बघतात आपल्याकडे. नक्की नक्की भूकच आणि तेवढ ते बोलतात चढते. सर असं खरंच आहे का, खरंच आहे का. आणि आमच्याकडे मोठमोठ्या स्क्रीन आहेत सर. मग हम्म. त्यांना मी ते थोडं थोडं दाखवतो पण त्यांना म्हटलं जे फॉरेन वगैरे लोक आहेत म्हटलं ते त्यांना 8वी-9वी पासून शिकवतात, पण आपल्याला आपलं जे काही सिलेबस आहे सर हम्म. त्याच्यामध्ये बॅडलं कसं की अशा नाहीये गोष्टी नाहीयेत सर. नाहीये नाहीये खरंय. आणि आपण पार ग्रॅज्युएट होऊन जातो, पोस्ट ग्रॅज्युएट होऊन जातो, मग तेव्हा आपल्याला कोणतरी करतं शेअर मार्केट, कोणतरी करते आपण बघूया. आपण जर 8वी-9वी पासूनच त्या पोरांना जरा त्यांना सांगतो सर मी नेहमी की जेव्हा तुम्हाला दिवाळी सुट्ट्या असतील, उन्हाळी सुट्ट्या असतील, तेव्हा तुम्ही युट्यूबचे व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला थोडंफार तरी समजेल. बरोबर. आणि असं असं तसं. कंपल्सरी नाहीच आहे की पैसे टाकायलाच पाहिजे. मला आता हो. बाकीच्यांचे फोन येतात, सर मी किती इन्व्हेस्टमेंट लागेल? अहो ते तुमच्यावर हम्म. डिपेंड आहे. तुम्ही नकाच टाकू ना. फक्त शिका बरोबर सर. तुम्ही. शिकल्यानंतर तुम्हाला वाटलं कॉन्फिडन्स आला तर टाका, बरोबर सर. नाही आला तर नका टाकू. कारण की उलट कमी पैसे घेऊन या किंवा पैसे घेऊनच नका येऊ. फक्त शिकण्यावर फोकस करा. तुमचं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित राहील. तुमच्याकडे जर पैसे असतील ना, मग तुम्ही काहीतरी करणार. मग तुमचं तुम्ही जर कॉन्सन्ट्रेशन सर मेहनत चेंज घेतली होणार. ना सर, याच्यात भरपूर आहे भरपूर. हो हो खूप आहे. हा फक्त सर तुम्ही म्हणजे बोला सर. बोला. सर म्हणजे आज मला असं वाटतंय की मी शेअर मार्केट 1 रुपया सुद्धा टाकला नाही. आणि सगळ्यात पहिले बेस्ट म्हणजे असं की मला तुमचा क्लास भेटलाय. आता हो याच्यानंतर मी माझी सुरुवात करणार आहे. तर ही सर्वात प्रत्येकाचं मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. प्रत्येक तेच म्हणतात मला प्रत्येक जण. कारण की काय आहे, माझ्याकडे जे काही स्टुडंट येतात म्हणजे येत होते आतापर्यंत लॉसेस करून ओके. यायचे आणि ते माझ्याकडे येऊन सॅटिस्फाय व्हायचे की नाही सर मी एवढ्या ठिकाणी कोर्स केला, मला ह्या लँग्वेज मध्ये शिकवलंच नाही किंवा तुमचं जे शिकवण्याची पद्धत आहे वेगळी आहे आणि प्रॅक्टिकल आहे सगळं. तुम्ही काहीच बघत नाही सर, डायरेक्टली ब्लाइंडली चार्ट बघतात आणि डायरेक्ट प्रॅक्टिकल करतात. त्याच्यात तुमचा फायदा आहे, तुमचं लगेच लक्षात येतं. आणि हा गेम आहे ना बरोबर सर. प्रॅक्टिकलचा आहे, थेअरीचा नाहीये. तुम्हाला तिथं प्रश्न विचारत नाही मार्केट की ही कॅन्डल आहे तिचा हाय किती आहे, लो किती आहे किंवा कुठल्या कंपनीचा स्टॉक आहे, याचा मालक कोण आहे, हे नाही विचारत ना. तू फक्त सांग बरोबर मार्केट आहे सर. खाली जाणार आहे का वर जाणार आहे, हे येत असेल तर पैसा मिळेल, नाही तर नाही. मग तुला कितीही तर नॉलेज असेल माझा थेअरीचं काही उपयोग माझा लहानपणाचा मित्र होता नाही. बरं का. त्याला मी इतकी रिक्वेस्ट करायचो, अरे बाबा मला सांग शेअर मार्केट काय आहे, तू करतो. पण तो सांगायचा, अरे नको करू, लॉस होईल, असं होईल. पण कारण मला की तुमच्यामुळे हे शिकायला भेटलं. पण आता मी त्याच्याशी कम्पेअर करतो ना, की मला तर त्याचं नॉलेज एकदम झिरो वाटतं, की म्हणजे या मुलाला तर काहीच येत नाहीये काहीच बुवा. येत पण नाही. तो नुसतं काय करतो सर, एक कॅन्डल ग्रीन दिसली, टाकले त्यांनी पैसे. पैशावाला आहे तो. कॅन्डल ग्रीन दिसली, टाकले पैसे. मला त्यावेळेस समजायचं नाही नेमका हा काय करतो. पण आता त्याचं जेव्हा मी बघितलं ना सर प्रेडिक्शन, अरे बापरे बापरे. पण मला तुमच्यामुळे म्हणजे मला इतकं नॉलेज येऊन गेलं की तो आता मला म्हणजे मी हे नाही करत आहे, पण नक्की मला त्याचं नॉलेज समजून गेलं की याच्याकडे काही नॉलेज नाही बुवा. तर राईट. कोणाचं तरी बघून आता त्याने तुम्हाला हे कधी कळायला लागलं, जेव्हा तुम्हाला तुम्ही शिकले क्लास की लावला सर. तेव्हा हो, बरोबर. कंपॅरिझन तुम्हाला अगोदर वाटत असेल या पर्सनला किती नॉलेज आहे असं वाटलं हा, का? अरे बापरे काय हुशार आहे लोक हो, सांगत नाही किती. सर, लोक सांगत नाही नाही सर. सांगत सर, नाही डायरेक्ट निगेटिव्ह मोबाईल बोलतात झाकून सर घ्यायचा लोक. सर तो. आपण विचारलं ना निगेटिव्ह सर सांगतात.
नाही पण सांगत. अशी एकमेव आहे सर तुम्ही की एकदम म्हणजे प्रामाणिकपणे तुम्ही सगळ्या गोष्टी आम्हाला सांगतायत बेसिक पासून. मोकळं सांगायचा प्रयत्न करतो मी. तुम्ही हो, फी तो दिलेली म्हणे आहे मी मला. पुण्याला गेलो होतो, तर हा, मी 80,000चा कोर्स केला आहे, हा, हा. पुण्याला शिकून आलेलो आहे, असं सांगतो सर तो मला. हो सर, म्हटलं याची फी आता आहे ना, तुम्हाला सांगू का मी, टू वे कम्युनिकेशन कोणी शिकवत नाही. जसं आपण करतोय ना तसं कोणी करत नाही. हे काय मी नाही आधीपासून करत सर. तेच 80,000 करतो. सर मी काय म्हणतोय 80,000 त्याला ट्रेड लाईन सुद्धा काढता येत नाही हो सर. मी हम्म. काय म्हणजे ते तुम्हाला माझा अक्षरशः खोटं फ्रेंड वाटेल आहे, आता. माझ्या सोबत असतो, त्याने 9 9 पण ते फक्त तिकडनंच बोलतात बरोबर. आणि रेकॉर्डिंग असतात. हम्म. आणि याच्यात म्हणजे इकडनं आपल्याला काही विचारू शकत नाही आपण. नाही, काहीच नाही. तुमचं डाऊट तो डाऊटच असतो ना. डाऊट टू तुम्हाला डाऊट. असं वाटतं ती रेकॉर्डिंगच चालू आहे, मग रेकॉर्डिंगच द्यायला काय आणि फरक आहे? सेम आहे ना. माझा पर्सनल अनुभव सर हम्म, असा, मी 1 दीड वर्षापासून करतोय, हम्म, हम्म. पण एवढ्या 1 दीड महिन्यात प्रॉफिटने पण लॉस नाही केला, म्हणजे चुकीची एंट्री कुठे केली नाही. नाही, नाही, फक्त बरोबर. असंच चालू आहे आणि त्याच्यावर ऑब्झर्वेशन चालू आहे. हम्म. त्याचं खूप म्हणजे 1 दीड वर्षापासून अनबॅलन्स झालं होतं, खूप आता लॉस प्रॉफिट. तुम्ही पहिल्या दुसऱ्या माझं खूप दिवशी आल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल सर एकदम बेसिक शिकवतायत. मी त्या दिवसापासून बरोबर. एकही ट्रेड घेतला नाही, म्हणजे चुकीचा. आणि मी त्याच्या तुम्हाला पूर्वी मी कधी एक दिवस हम्म, हम्म. बिना ट्रेडचं नाही राहू शकलो, म्हणजे आला चला घ्या चला घ्या, घ्या, घ्या. ओके, जिकडं घ्या. पडते गाडी, गाडीच्या मागे पडायचं लगेच हो, सामान घेऊन. लॉस पडलो तर पडलो. लॉस पण खूप झाला, पण आता 1 दीड महिन्यापासून थोडस डिप्रेशन मध्ये मी कमी आहे आणि हम्म. शांतता आहे. कॉन्फिडन्स वाढला असेल तुमचा, बरोबर. हो, त्याच्यानंतर स्टेबल हो झाले सर. असणार तुम्ही. आणि अजून आहे, ते अजून गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला शिकवणार. त्याच्यातून अजून क्लॅरिटी येईल तुमची. डोंट वरी. हो. ठीक आहे, काही हॅलो प्रॉब्लेम सरजी, नाही. बोला. मी 5 महिन्यापासून फॉरेस्ट ट्रेडिंग मध्ये कॉपी ट्रेडिंग चालू आहे माझं. हम्म, हम्म, मंथली 7-8% मला बेनिफिट आहे. मी हम्म, काहीच ऍक्टिव्हिटी करत नाही, हम्म, हम्म, पण मी जेव्हा क्लास लावला तेव्हा मला ते कॅन्डलचं काहीच समजत नव्हतं, पण हम्म, तुमच्याकडून शिकल्यानंतर हम्म, त्या गोष्टी समजल्या मला. बरोबर. आणि हे हे नॉलेज मी मग फॉरेस्ट ट्रेडिंग, पर्सनली ट्रेडिंग करताना, कॉपी ट्रेडिंग आतापर्यंत आहे. हम्म, हम्म, हम्म. मग आता पर्सनली ट्रेडिंग करताना या कॅन्डलचा उपयोग होईल का मला? नक्की, नक्की होईल. डोंट वरी. फक्त अजून नका करू डायरेक्ट. बघा, मी नेहमी सांगतो कोर्स कम्प्लीट होऊ द्या, मग करा. हम्म? कारण की काय ओके आहे, सर. अजून अपूर्ण आहे ना. आता मी तुम्हाला बेसिक एंट्री सांगितली, ऍडव्हान्स सांगितली का? नाही, ऍडव्हान्स जास्त वर्क करेल ऍज कम्पेअर टू बेसिक. सो तुम्ही बेसिक अप्लाय करू नका ना मग. हम्म? बेसिक काय आपलं नाही करत सर मी, नाही, नाही, कॉपी ट्रेडिंग उदाहरण असल्यामुळे. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आपला कोर्स अर्धा झाला, अर्धा बाकी आहे बऱ्यापैकी, आणि इम्पॉर्टंट बाकी आहे. सो हे डायरेक्ट नका करू. पहिले आपण पुढे कंप्लीट झालं मग तुम्ही अप्लाय करा. हम्म? ओके सर जी, ओके. हम्म, हम्म. थँक्यू. सर शक पेटर्न आपला शेवटचं राहील का टॉपिक? नाही, आहेत ना टॉपिक भरपूर आहे. 15-20 दिवसात होईल. 15-20 दिवस आहेत अजून, त्याच्यात पूर्ण कव्हर होईल. ऑप्शन ट्रेडिंग पण होईल त्याच्यात. ठीक आहे. तर तुमच्याकडे क्लास लावण्याचा फायदा आहे, आमचा डबल फायदा आहे. जर आपण नाही समजलं तर आयरानेच विचारू, आयराने वगैरे विचारू तरी ती पूर्ण समजेल, म्हणजे मग पूर्ण लोक लँग्वेज म्हणजे भाषा हे लँग्वेज. मॅटर करत नाही, समजणं मॅटर करत. सो मी असा विचार नाही करत की मी अरे बोलसू म्हणजे मनाची इमेज येते थोडी डाऊन होईल का बाबा, मी प्रोफेशनल राहायला पाहिजे का, मी कोट वगैरे घालायला पाहिजे का. असं काहीच नाहीये आपलं. जे शे सर, ते मोके आहे. हॅलो सर, बोला. आम्हाला फ्युचर आणि ऑप्शन डीप मध्ये शिकवणार, शिकवणार ना, सांगा. शिकवणार, शिकवणार. फ्युचर आणि ऑप्शन हो, बाकी ना हो, अजून हो. आपलं, फ्युचर ऑप्शन शिकवणार. डोंट वरी. आणि इंट्राडे पण ना. इंट्राडे पण. हो, झालं. हो सर. स्टॉक तुम्हाला सिलेक्शन पण आहे का सर त्याच्यात? स्टॉक सिलेक्शन पण आहे. तुम्हाला लोकांनी काय आहे, बाहेर लोक काय आहे, असं डिवाइड करून टाकतात. ऑप्शनचा वेगळा कोर्स, इन्व्हेस्टमेंटचा वेगळा, असं काही नसतं. ठीक आहे. इंट्राडेचं थोडं डिटेल मध्ये घ्या सर. हो, हो, घेईल मी. तुम्हाला आहे ना, म्हणजे जे काही शिकवतो मी ते तुम्ही सगळ्या ठिकाणी अप्लाय करू शकता. फक्त टाइम फ्रेम चेंज आहे, सिस्टीम थोडी चेंज आहे, बाकी सगळं तेच आहे. तुम्हाला सांगेल मी नाही, जोपर्यंत स्टॉक सिलेक्शन कसे करायचे ते इंट्राडे मध्ये बुवा, ते असं पण नवीन. सांगेल मी, ते पण सांगेल. डोंट वरी. ओके सर, आणि ओके. रिस्क मॅनेजमेंट पण सांगा सर. सायकोलॉजी पण येईल सर, रिस्क मॅनेजमेंट पण येईल. डोंट वरी. फक्त ते टॉपिक नंतर येणार आहे. हम्म? जे ओके सर. आता काही टॉपिक सर असे आहे. एफ करणं बेस्ट राहील का नाही हा, करायचं? एफ पण सांगेल मी तुम्हाला. आता काही टॉपिक असे आहेत तुम्हाला पण माहिती नाही. तुम्हाला जर सांगितलं मी ते तुमची जी काही आहे इंटरेस्ट तो थोडासा कमी किंवा म्हणजे नेक्स्ट सेशनला काय असणार हे तुम्हाला माहित म्हणजे सांगत नाही मी हटकून.
त्याच्याने काय सर असतं, इंटरेस्ट वाढतो आपला आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन असतं पूर्ण याच्यावर. सर बोला. ते स्कॅल्पिंग काय असतं नेमकं स्कॅल्पिंग स्कॅल्पिंग वगैरे? म्हणजे काय, छोटी मोमेंटम कॅच करणं. स्कॅल्पिंग म्हणजे काय वेगळं नाही काहीतरी असं रॉकेट सायन्स. फक्त एक दोन कॅन्डल मध्ये एक्झिट होऊन जाणं याला म्हणतात स्कॅल्पिंग. ट्रेडिंग म्हणजे काय, बऱ्यापैकी थांबणं, बरीच कॅन्डल पर्यंत थांबणं, एक अर्धा तास थांबणं, याला म्हणतात ट्रेडिंग. आणि स्कॅल्पिंग मध्ये फ्युचर ऑप्शन पण वेगळे आहे का? नाही, स्कॅल्पिंग हा एक पार्ट आहे, जसं इन्व्हेस्टमेंट आहे, ट्रेडिंग आहे, तशी स्कॅल्पिंग आहे. ट्रेडिंग मध्येच परत एक मिनी, म्हणजे T20 पेक्षा 10 ओव्हरींची मॅच असते ना, ते स्कॅल्पिंग ओके. आहे. मॅचच. स्कॅल्पिंग 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 पण ऑप्शन शिकवणार आहे का? नेमकं कसं ते? शिकवणार मी. स्कॅल्पिंग शिकवणार आहेत का आम्हाला? हा सांगून देईन मी तुम्हाला स्कॅल्पिंग कशी सर करायची. ते झिरो बी शिकवू शकता काय म्हणतात ते? ठीक आहे, तुमले समजे ऑप्शन ट्रेडिंग ना टॉपिक घेऊ नका, सांगतो मी सगळं. पण जे आहे ते खरं सांगतो बरं का. मी म्हणजे असं म्हणजे खूप मोठ्या गोष्टी कधी नाही सांगत, जी रियालिटी मार्केटने ती सांगत. मग तुमले ती नाही, बाकी ना सांगतो जेरो एक्सपायर असते आज झिरो दे सुद्धा सांगतो मी जॉईन तुमले, कर लिया टेलिग्राम. शिकाडसो ना मी तुमले 0 to Euro पण शिकाडसो. नावर आहे तुमले काय करणं आहे ते. काय रास, नदी कितली खोल आहे हे पण माहित पाहिजे, आणि ते मग आपले पोहता येईल का बुवा. ओके, ह्या गोष्टी माहित असणार तरच आपण उडी मारानी नाही मारानी तुमनी कॅपॅसिटी, तुमनं नॉलेज हाई मॅटर करस. राईट. सो हे सगळं सर सांगतो मी. तयारच असू पुन्हा बा. तुम्ही तुम्ही ज्या कॅन्डल दगडतस ना आमले, हम्म. म्हणजे या सगळा तुम्ही उदाहरण दाखडस आहे दाखडस, आम्ही जर आम्हाला लॅपटॉप जर बसलो आणि ते ना जर दख टाइम लागेस. ते असं वाटत ना की आहे. कोणलेच समजत नाही ते. नाही काय आणि रास माहिती तुम्हाला आहे जोडे का, पटत समजत सगळं. ते तसंच रास. आता मनी प्रॅक्टिस थोडी जास्त आहे, फक्त एवढाच फरक आहे आपला. मन पा थोडी प्रॅक्टिस जास्त असल्यामुळे मला लगेच सापडस. तुमले टाइम लागी, दुसरं काहीच नाही. कारण की तुमनी नजर फरक पडेल आहे ना, त्यामुळे. ओके 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 फक्त नॉलेज ना डिफरन्स आहे, प्रॅक्टिस नाही आपला डिफरन्स. म्हणजे मी काय ओके बोलताच काही ओके आहे नाही, नॉलेज आणि प्रॅक्टिस असं. पण म्हणजे मन अब पा 6 मंथ दिले तर होऊन जाईल ना सर, होईल म्हणजे होईल, प्रॉपरली? नक्की होईल, नक्की होईल. काय माहितीये का, प्रॅक्टिस लागते याला. ओके. ओके ओके. आणि त्यातल्या त्यात सर जी पेपर ट्रेडिंग आहे ते नेमकं म्हणजे कसं काय करायचं, त्याचं काय व्यवस्थित असं? सांगेल मी पेपर ट्रेडिंग कशी करायची ते. पेपर ट्रेडिंग म्हणजे ओके इनडायरेक्टली शॉर्ट मध्ये सांगायचं, म्हणजे जे तुम्ही ऍक्च्युअल मध्ये करणार आहे ते तुम्ही ओके. नोट डाऊन करून ठेवायचं, बस. याला म्हणतात पेपर ट्रेडिंग. पेपर ट्रेडिंग. ओके. आणि ते डेमो अकाउंट पण नाही ना? डेमो अकाउंट होतं का हा, मी स्टॉकला? तुम्हाला ते ऍप देऊन टाकेल डेमो अकाउंटचं, त्याच्यात तुम्ही करा. बरं ठीक आहे सर, हम्म. ठीक आहे पण ठीक आहे. कोर्स ओके सर. झाल्यावर, आता जर दिलं ना मी तुम्हाला, नाही नाही, आता नाही, तुम्ही आता नका डिस्टर्ब द्या सर. होणार. डिस्टर्ब होणार आम्ही तुम्ही. एक्साइटमेंट होऊ ना मग अजून, आज आता नका द्या. तेच ना. ते कसं रास. थँक्यू सर. हम्म. नवरी दाखाडी ना डायरेक्ट, मग मजा नाही राहत नगन म्हणणं. त्यामुळे नवरीला असं टाइम वर दाखवणं पडस, आहेत लावून टाइम लेत असं. ओके. नवरदेवले पण टाइम वर दाखवणं उदाहरण पाठ पडस. करलं का सर तुम्ही? नाही, मी वाटच का तुमले काही पाठ करीस नाही असं. नाही लगेच उदाहरण तर तयारच राहत बुवा तुम्हाला बा, असं काही काय आता तेवढं एक्सपेन्स जी जायले माले. चांगलं आहे, त्यासाठी आम्ही चांगलं समजा. हा, तेच ना. मग तुमले समजायला पाहिजे, मन एकच टार्गेट रास. तुमले समजायला पाहिजे, सर तुम्ही ले आम्ही लेफ्ट समजणं का विषय संपी. सर मी लेफ्ट होऊ शकतो का? हा, क्लास संपलाय ना? झालंय आपलं. मी रेकॉर्डिंग स्टॉप ओके सर. करतो आता. ओके. थँक्यू सर. ओके, थँक्यू.